मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण अपडेट महिलांसाठी खुशखबर। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल होत आहेत आणि योजनेतल्या ज्या लेटेस्ट अपडेट आहेत त्या जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे सबस्क्राईब करणे। सर्व अपडेट या योजनेच्या तुम्हाला मिळत राहतील जोपर्यंत ही योजना सुरू असणार आहे। या योजनेमध्ये जे वारंवार बदल होत आहेत, जे हप्ते इथून पुढे तुम्हाला मिळणार आहेत, त्या सर्व हप्त्यांची माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। त्यासाठी गरजेचं आहे सबस्क्राईब करणे। चला सबस्क्राईब करा, सुरुवात करूया व्हिडिओला। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 28 सप्टेंबरची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते महिलांना मिळालेले आहेत। तिसरा हप्ता महिलांना मिळालेला आहे। तुम्हाला हा हप्ता आलेला आहे का चेक करा, कारण 25 सप्टेंबरपासून लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे, तर काय करायचं आहे तेही आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण तुम्हाला वॉच करायचा आहे, तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। सुरुवात करूया। पहा आता, तर या ठिकाणी पहा, या अकाउंटला 26 तारखेला म्हणजे 26 सप्टेंबरला 1,500 रुपयाचा हप्ता जो आहे तो जमा करण्यात आलेला आहे। इथं पाहू शकता, लाडकी बहीण योजनेअंतर्गत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे पैसे जे आहेत ते आलेले आहेत। बँक ऑफ बडोदामध्ये हे पैसे आलेले आहेत, बँक ऑफ बडोदामध्ये। आणि 4,500चा हप्ता देखील महिलांना, जवळपास सगळ्याच महिलांना, ज्या महिला राहिलेल्या होत्या त्यातील 70% महिलांना 4,500 रुपयाचा हा हप्ता जो आहे तो आलेला आहे। आता बाकीच्या ज्या 30% महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे 1,500 रुपये मिळून 4,500 रुपये जर मिळाले नसतील तर त्यांना पैसे मिळणार आहेत की नाही, हा तुम्हाला पडलेला प्रश्न आहे। बऱ्याच अशा माझ्या माता भगिनी आहेत ज्यांनी या व्हिडिओ म्हणजे त्या हा व्हिडिओ पाहत आहेत आणि त्यांना आणखीन पैसे आलेले नाहीत असं त्या वारंवार कमेंट देखील करत आहेत। अनेकांच्या व्हिडिओमध्ये देखील पहा, अनेक कमेंट वाचल्या मी, तिथं पाहण्यास मिळतं की मला 1 रुपयाही आलेला नाही, सरकारने ही योजना उगाच काढलेली आहे वगैरे 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 अपाट कमेंट ज्या आहेत त्या पाहण्यास मिळत आहेत। पण काळजी करू नका, लाडकी बहीण योजनेचा तुमचा फॉर्म मंजूर असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड बँक अकाउंटशी सीडिंग असेल, लिंक असेल तर 100% म्हणजे 100% तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। 4,500 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला ऑगस्टमध्ये फॉर्म भरणे गरजेचं होतं, म्हणजे ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणे गरजेचं होतं। जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना हे 4,500 रुपये देण्यात आलेले आहेत। तुमचा देखील फॉर्म जुलै आणि ऑगस्टमध्ये भरलेला असेल, मंजूर असेल, तर तुम्हाला पैसे आले नसतील तर काय करायचं आहे या ठिकाणी पहा। जर पैसे आले नसतील तर त्यासाठी अगोदर अकाउंटला आधार कार्ड सीडिंग आहे का हे चेक करा, लिंक आहे का चेक करा। तुम्हाला ऑनलाईन करता येत नसेल तर बँकेत जावा, बँकेमध्ये जाऊन चौकशी करा की तुम्हाला DBT अंतर्गत लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत 1,500 रुपये मिळणारे ते पैसे तुम्हाला आलेले नाहीत। त्यासाठी माझं आधार कार्ड बँक अकाउंटशी सीडिंग आहे का, DBT लिंक आहे का हे मला चेक करायचं आहे। तिथं तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचं अकाउंट आधार कार्डशी DBT लिंक आहे की नाही। तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांना आणखीनही पैसे आले नाहीत त्यांनी पटापट जाऊन ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता किंवा तुमची जी ब्रँच आहे, तुमचं जी बँक आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही ती चौकशी करू शकता। तर तुम्हाला पैसे मिळण्यासाठी गरजेचं आहे आधार कार्ड, अकाउंटला लिंक असणं। आता हा झाला विषय 4,500 रुपये न मिळालेल्या महिलांचा। माझ्या तर जेवढ्या ओळखीच्या माझ्या आसपासच्या महिला आहेत ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता, अशा सर्व महिलांना हे पैसे आलेले आहेत। पण बऱ्याच अशा मी कमेंट पाहते की तिथं पैसे महिलांना आलेले नाहीत असं त्या म्हणत आहेत आणि नक्कीच त्यांना पैसे आले नसतील म्हणूनच त्या म्हणत आहेत की पैसे आलेले नाहीत। तर तुमचं फॉर्म मंजूर असेल आणि पैसे आले नसतील तर नक्की ह्या गोष्टी करा। आणि फॉर्म मंजूर आहे, आधार DBT लिंक आहे, सर्व प्रोसेस ओके आहेत, तर काय करायचं आहे तर या ठिकाणी पहा, तुम्हाला हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे। हेल्पलाईन नंबरवरती कॉल केल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत त्या ठिकाणी तुम्ही नोंदवू शकता। तिथं तुम्हाला तक्रार नोंदवल्याच्या नंतर पैसे येऊनच जातील।
त्यात काही शंकाच नाही। आता 4,500 रुपयाचा मुद्दा क्लिअर झाला। लाडकी बहीण योजनेच्या अगोदर 3,000 घेतलेल्या महिलांना हे मिळालेले आहेत। आता 1,500चा हप्ता कुणाला मिळणार आहे, तर या ठिकाणी पहा 1,500चा हा जो हप्ता आहे तो अशा महिलांना मिळणार आहे ज्यांनी या अगोदर 3,000 रुपये घेतलेले आहेत। 3,000 रुपये घेतलेले आहेत त्यांना हे पैसे मिळणार आहेत। 1,500 रुपये पुढचे 1,500 रुपये म्हणजेच हे पैसे असणार आहेत सप्टेंबरचे पैसे 25 तारखेपासून महिलांना येण्यास सुरुवात झालेली आहे। 25 सप्टेंबरपासून हे अकाउंटला क्रेडिट करण्यात येत आहेत, पण बऱ्याच महिलांना आलेले नाहीत, तर त्यांनी काय करायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा म्हणजे 29 तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे। आदिती तटकरे मॅडम महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला 29 तारखेपर्यंत मिळून जाणार आहेत। तिसऱ्या हप्त्याचे पैसे 29 तारखेला रायगड या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। पहिला कार्यक्रम पुणे येथे झाला, नंतर नागपूरला झाला आणि आता तिसरा जो आहे तो लाडकी बहीण निधी वितरणाचा कार्यक्रम, तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम हा रायगडला होणार आहे। आदिती तटकरे मॅडमने ही माहिती दिलेली आहे। 29 सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे 101% तुम्हाला हे पैसे 29 तारखेला मिळून जाणार आहे 1,500 रुपये। आणि 25 तारखेपर्यंत तुम्ही जर अर्ज केला असेल, सप्टेंबरच्या 25 तारखेपर्यंत अर्ज केला असेल तरी देखील तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत सप्टेंबरचे 1,500 रुपये। तुम्हाला आता फक्त 1,500 मिळतील जर सप्टेंबरमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल। तुम्ही जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 4,500 रुपये मिळाले असते, पण आता सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला या कारणाने तुम्हाला आता मिळणार आहेत 1,500 रुपये। आणि हे पैसे तुम्हाला मिळण्यासाठी तुमचे फॉर्म मंजूर असणं गरजेचं आहे। 25 तारखेपर्यंत फॉर्म केलेला असेल, तुमचं फॉर्म मंजूर असेल तर पैसे मिळून जातील। त्यामुळे नक्कीच तुम्हाला 29 तारखेची वाट पाहायची आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळण्यासाठी अकाउंटला हे पैसे येण्यासाठी वारंवार मेसेज येत आहेत महिलांना की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटला क्रेडिट करण्यासाठी KYC करावं लागणार आहे। ज्यांची KYC कंप्लीट नाही त्यांच्यासाठी, किंवा ज्यांचा आधार लिंक नाही त्यांना देखील टेक्स्ट मेसेज येत आहेत आधार लिंक करा म्हणून। तर अशा सूचना ज्या आहेत त्या सरकारकडून महिलांना देण्यात येत आहेत। लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या तिसऱ्या कार्यक्रमासाठी तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांना मिळवण्यासाठी, तर हे तुमची प्रोसेस ओके असेल तर पैसे मिळणार आहेत, काळजी करू नका। 29 तारीख जवळ आहे, म्हणजेच उद्याच ही तारीख आहे। तुम्हाला उद्या हा हप्ता मिळणार आहे। उद्या किती वाजता हा हप्ता मिळेल, तर उद्या सकाळी हा हप्ता तुम्हाला मिळण्यास सुरुवात होणार आहे। उद्या सकाळपासून पैसे तुम्हाला येऊन जातील अकाउंटला। जसे अकाउंटवर पैसे येण्यास सुरुवात होईल तशी तुम्हाला माहिती जी आहे ती लाडकी बहीण योजनेच्या या हप्त्यासंदर्भातली कळवण्यात येणार आहे। त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं तर नसेल तर सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला कुठलाही फॉर्म भरण्याची गरज नाही, काही नाही। पैसे आले नसतील तर सरळ तुम्हाला काम करायचं आहे, ते म्हणजे आधार DBT लिंक आहे का चेक करायचं आहे, आणि ते असेल तर तुम्हाला पैसे आले नसतील तर हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे। आणि पुढील सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा। परत भेटू लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।